नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा द विनर स्टडी सेंटरवरती स्वागत करतो। आपण जी लेक्चर सिरीज पाहतोय त्याच्यामध्ये वार्षिक घडामोडी ज्या आहेत त्या रिव्हिजन आपण करतोय, कारण येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या दृष्टीने आपल्याला मॅरेथॉन लेक्चर सिरीज प्रमाणेच हे कव्हर करायचं आहे। जेवढं काही आपल्यासाठी परीक्षेसाठी गरजेचं आहे ते सगळं आपण एक इन द शॉर्ट मध्ये पाहणार, म्हणजे जेवढा पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी गरजेचं आहे तेवढंच बघायचं, जास्त आपल्याला डोकं लावायचं नाही, कारण आता तुम्ही वाचून सगळं पाठ केलेलं असणार आहे। आता फक्त तुम्हाला रिवाइज करायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याला पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात। बरं, हे झालं आतापर्यंतच्या गोष्टी सगळ्या आपण जे काही डिस्कस केल्या त्या। पण आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत, आज आपण प्रादेशिक घडामोडी पाहणार आहोत, ज्या महाराष्ट्रातल्या घडामोडी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेच्या ठरतात, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर पहिली जी न्यूज आपल्याला पाहायची आहे ती आहे बघा, सुविधा संपन्न कुटुंब मिशन। आता मला एकदा पेन वगैरे सेटअप करू द्या आणि आपण मग सुरू करूया। चला बघा, सुविधा संपन्न कुटुंब मिशन याच्या बाबतीमध्ये काय काय आहे। महाराष्ट्रातले जे खेडे आहेत त्यांचा विकास करण्यासाठी मनरेगा नावाची एक योजना आहे, बरोबर, जी ग्रामीण भागामध्ये रोजगारासंबंधी आहे आणि इतर विभागांची सांगड घालून ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारं हे सुविधा संपन्न कुटुंब मिशन जे आहे ते राबवण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला। आणि याच्या अंतर्गत बघा काही गावांची निवड केली जाणार आहे आणि त्याचबरोबर तालुक्यांची निवड केली जाणार आहे। मग ते जे गावं आणि तालुके असणार आहेत त्यांना काय केलं जाणार आहे, जे दत्तक घेतलं जाणारं गाव आहे बघा त्याला नंदादीप गाव असं संबोधलं जाणार आहे आणि तालुका जर असेल तर त्याला नंदादीप तालुका असं संबोधलं जाणार आहे। आता तुम्हाला दत्तक गावावरून एक गोष्ट आठवली असेल की खासदार स्थानिक विकास निधी जो असतो याच्या अंतर्गत काही गावं दत्तक घेण्यासाठी मागे एक योजना आणली होती, हे की नाही, खासदारांनी प्रत्येकाने आपापलं एक गाव दत्तक घ्यावं, तशा प्रकारची ही योजना आपल्याला दिसते सुविधा संपन्न कुटुंब मिशन। याच्या अंतर्गत सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ती योजना गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यासाठी कार्य करायचं आहे। चला, यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, काय प्रॉब्लेम झाला याला, चला आता आहे बघा राज्य वेतन सुधारणा। एक मिनिट थांबा, मला एकदा याचं सेटअप करू द्या। ठीक आहे, हां, आता आहे बघा राज्य वेतन सुधारणा समिती। काय आहे, राज्य वेतन सुधारणा समिती। तर ही समिती जी आहे बघा कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, तर के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली होती, एवढं लक्षात ठेवा। आणि या समितीची जी स्थापना झाली होती ती 2017च्या 17 जानेवारीला झाली होती बघा। के.पी. बक्षी समिती कशाच्या संदर्भामध्ये आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर आपल्याला माहीत पाहिजे राज्य वेतन सुधारणा समिती आहे आणि 5 डिसेंबर 2018ला तिनं त्यांचा जो अहवाल आहे या समितीचा तो पहिला खंड त्याचा प्रसिद्ध केला होता आणि आता त्याचा दुसरा खंड जो आहे तो फेब्रुवारी 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर ही समितीमध्ये बातम्यांमध्ये होती बघा। तर आपल्याला फक्त इतकं माहिती पाहिजे की राज्य वेतन सुधारणा विषयक समिती जी आहे तिचं नाव आहे के.पी. बक्षी समिती, एवढं लक्षात ठेवा। आणि जास्त काही त्याच्यावरती प्रश्न जाण्याचे चान्सेस वाटत नाहीत, त्यामुळे तेवढंच लक्षात ठेवा। स्थापना वगैरे तर तुमच्या पाठ असली पाहिजे कारण 2017ची आहे। चला, यानंतर पुढे बघा महात्मा फुले ज्योतिराव जन आरोग्य योजना, हिची जी रक्कम होती बघा, जे कवर होतं, विमा कवर जे होतं आरोग्यासाठी लोकांच्या दिलं जाणारं, ते वाढवण्यात आलेलं आहे। आणि आयुष्यमान भारत योजना आणि हिचं एकत्रीकरण आपण करतोय आणि त्याच्या अंतर्गत आपण काय करतोय, ही योजना राबवतोय। तर बघा या योजनेअंतर्गत जे राशन कार्ड धारक असतात किंवा दारिद्र्य रेषेखालील जे काही व्यक्ती असतात त्यांना सरकारकडनं मोफत उपचार जे आहेत ते दिले जातात काही विशिष्ट रोगांवरती, आणि त्याची रक्कम आहे ठरलेली की वार्षिक किती रक्कम त्या व्यक्तीला त्या आजारासाठी दिली जाईल। तर ती बघा पहिली जी होती ती 1.5 लाख रुपये होती बघा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधली रक्कम, ती आता 5 लाख रुपये करण्यात आली। किती करण्यात आली, 1.5 लाखांवरनं 5 लाखापर्यंत गेलेली आहे। आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि ही महात्मा फुले जन आरोग्य योजना दोन्हीचं एकत्रीकरण या ठिकाणी करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि त्यामुळे आता आरोग्य संरक्षण जे आहे ते 5 लाखापर्यंत गेलेलं आहे। पहिलं काय होतं, ही जी आयुष्यमान भारत आहे तिचे 5 लाख आणि हिचे 1.5 लाख असे वेगवेगळं होतं, ते आता फक्त 5 लाख राहिलेलं आहे, हे एक महत्त्वाचं आहे। यानंतर बघा पुढचा आपल्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला
प्रादेशिक घडामोडीमध्ये, तर महाराष्ट्रानं स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरू केलेला आहे बघा. तर याच्यावरती एक प्रश्न आला होता की हा कधी कार्यान्वित झाला, असा प्रश्न आला होता. तर ते लक्षात ठेवा, 3 डिसेंबर 2022ला तो कार्यान्वित झालेला आहे. कधी कार्यान्वित झालेला आहे? 3 डिसेंबर 2022ला. अरे यार, हे काय असं का होते? हां, 3 डिसेंबर 2022 या दिवशी दिव्यांग कल्याण विभाग जो आहे महाराष्ट्रातला तो कार्यान्वित झालेला आहे. आणि हा कार्यान्वित झाल्याची तारीख ऑलरेडी एकदा पेपरमध्ये आपल्याला विचारून झालेली आहे, त्यामुळे तारीख व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आणि सर्वांना माहिती असलं पाहिजे, महाराष्ट्र हे दिव्यांगांसाठीचा विभाग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हाही मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 2 भाग, एक म्हणजे महाराष्ट्र पहिलं आहे आणि दुसरं म्हणजे याची तारीख. चला, यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ही सलोखा योजना आहे बघा. सलोखा योजना कशासाठी चर्चित होती पहा. हां, सलोखा योजना जी आहे ती शेतजमिनीचा जो काही वाद असेल तो मिटवण्यासाठीची ही योजना होती. शेतकऱ्यांमध्ये ती कमी खर्चामध्ये मिटवता यावी यासाठीची योजना आहे. याच्यासाठी फक्त मुद्रांक शुल्क 1000 रुपये एवढं होतं. किती होतं? 1000 रुपये एवढं मुद्रांक शुल्क यासाठी होतं. आणि 100 रुपये नोंदणी फी, अशा प्रकारे एकूण 1100 रुपयामध्ये तुमचा शेतीचा जो काही वाद असेल तो मिटवण्यासाठीची ही योजना होती. तर सलोखा योजना कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तिथे बनतो. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, शेतजमिनीचा जो वाद असतो तो मिटवण्यासाठीची ही योजना आहे. यानंतर आपण पुढे जर गेलो तर जलयुक्त अभियान जे आहे, जलयुक्त शिवार अभियान, याच्यावरती प्रश्न काय विचारला होता TCSने तुम्हाला. तर हे जे याच्यामध्ये समाविष्ट होणारी गावं आहेत, ही 5000 गावं ही आपण त्यावेळेस दिलेली होती. तर हे 5000 गावं जी आहेत याच्यावरती प्रश्न आला होता की किती गावं आहेत जे की जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत अभियान 2.0 मध्ये. तर मग ती किती आहेत? 5000 गावं. आणि पहिली जी जलयुक्त शिवार योजनेचा जो पहिला टप्पा राबवण्यात आला तो 15 ते 19 दरम्यानचा होता बघा, 2015 ते 19. आणि आता जो 2023 पासून सुरू झालेला आहे त्याच्या अंतर्गत 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा ज्या आहेत त्या निर्माण करायच्या आहेत. आता जलयुक्त शिवारमध्ये सगळ्यांना गावाकडचे जेवढे मुलं आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल की जे काही ओढे नाले होते त्याचं रुंदीकरण करण्यात आलं, परत त्याच्यावरती त्याला अडवण्यात आलं पाणी आणि तिथे पाणी साठवण वगैरे करण्यात आली. तर त्याच्या प्रकारची जी योजना होती ती मध्ये सरकार बदलल्यामुळे पुन्हा बंद पडली आणि आता पुन्हा तेच सरकार आलं, भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांच्या सहयोगाने. तर मग त्या सरकारनं पुन्हा एकदा ती योजना दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केली. 5000 गावं त्याच्यामध्ये आता काय केली जाणार आहेत? विकसित केली जाणार आहेत, कारण तिथे पाण्याचा जो पुरवठा आहे तो वाढवला जाईल. नंतर विधान परिषदेची निवडणूक झाली होती. तर याच्यावरती आतापर्यंत जर आपण विचार केला तर आता याच्यामध्ये फक्त आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी झाली एवढंच जास्त करून लक्षात ठेवावं लागणार आणि तिथला पक्ष लक्षात ठेवावा लागेल. पण इथं प्रश्न येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मग त्यामुळे आपण याच्यामध्ये एक फास्टमध्ये जाऊया. कोकण, औरंगाबाद आणि नागपूर असे 3 शिक्षक मतदारसंघ तिथं निवडणूक झाली शिक्षक मतदारसंघामध्ये. आणि पदवीधरांचे 2 होते, अमरावती आणि नाशिक. बाकी तिथले विजेते लोक जे आहेत हे इकडे दिलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी अशा प्रकारे जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाला 1 जागा मिळाली आणि बाकी महाविकास आघाडीला 3 आणि 1 अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. चला, आता याच्यामध्ये प्रश्नाचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे आपण याला थोडंसं पुढे घेऊया. महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार बनले बघा. तर यामुळे महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. 2 जुलै 2023 रोजी अजितदादांनी शपथ घेतलेली आहे कशाची? उपमुख्यमंत्री पदाची. आणि यामुळे काय झालं की राष्ट्रवादीचा एक अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट, शिंदे जे आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा एक गट आणि भारतीय जनता पक्ष असे तिघांनी मिळून हे सरकार आता चालवलेलं आहे. मग या ठिकाणी बघा अजित पवार हे 5व्यांदा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. तर तोही महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर बघा भारतामध्ये एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असणारे राज्यांची यादी आहे. आता याच्यामध्ये बदल होईल बहुतेक. तर हे आपल्यासाठी आता गरजेचं राहिलेलं नाही आहे, ते सोडून द्या. चला, म्हणजे करंटचं जे असतं ते अपडेट होत राहतं, त्या चार्ट जे असतात त्याच्यामध्ये बदल होत राहतात. मग परत आपण कालावधीनुसार त्याच्यामध्ये अपडेट केलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता राज्याचं मंत्रिमंडळ एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारचं. तर मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारी जी खाती आहेत त्यामध्ये सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खाणीकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत. नंतर बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार इत्यादी खाते आहेत. तर यातलं महत्त्वाचं खातं आहे गृह मंत्रालयाचा
जे खातं आहे त्यांच्याकडे ते महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं आणि नियोजन खातं दिलेलं आहे. तर हे महत्त्वाचे खाते आहेत बघा. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं आहे. दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं आहे. तर हे मंत्रिमंडळ तुम्ही पाठ करून घ्या बघा. याच्यामध्ये हे मंत्रिमंडळ पाठ असलं पाहिजे. पोलीस भरती असेल, क्लास 3 क्लास 4 असतील त्यांना मंत्रिमंडळावरती प्रश्न येतात. आणि आपल्या आयोगाकडे जर बघितलं तर तुम्हाला मंत्रिमंडळावरती जोड्या लावायचा प्रश्न येतो. मग जोड्या लावायच्या दृष्टीने सगळं मंत्रिमंडळ पाठ असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आयोगाने याच्या अगोदरही मंत्रिमंडळावरती प्रश्न घेतलेले आहेत. जरी याच्यामध्ये बदल झाला तरी आयोग काय करतो, कालावधी देतो की या कालावधीमध्ये कोण होतं, तर असं करून ते विचारतात. त्यामुळे जरी आता पुढे चालून याच्यामध्ये काही बदल झाला तरी पण हे पाठ असलं पाहिजे. मागचं कोण होतं, नवं कोण आहे हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. चला यानंतर यानंतर पालकमंत्र्यांची यादी एक प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. 4 ऑक्टोबर रोजीची ही पालकमंत्र्यांची यादी आहे. त्याच्यामध्ये जे काही नवीन पालकमंत्री बनले होते आणि जे काही अपडेट झाला होता तो दिलेला होता. सांगलीला सुरेश खाडे आहेत, साताऱ्याला शंभूराज देसाई, सोलापूरला चंद्रकांत पाटील, कोल्हापूरला हसन मुश्रीफ, पुण्याला अजित पवार, अकोल्याला राधाकृष्ण विखे पाटील, अमरावतीला चंद्रकांत पाटील, बुलढाण्याला दिलीप वळसे पाटील, यवतमाळला संजय राठोड आणि वाशिमला संजय राठोडच आहेत. त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये विजयकुमार गावित, त्याच्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे देवेंद्र फडणवीस, गोंदियाचे धर्मराव बाबा आत्राम, नागपूरचे देवेंद्र फडणवीस, वर्ध्याचे सुधीर मुनगंटीवार आहेत. छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, बीडचे धनंजय मुंडे, जालन्याचे अतुल सावे, धाराशिवचे तानाजी सावंत, नांदेडचे गिरीश महाजन, लातूरचे गिरीश महाजन, परभणीचे संजय बनसोडे, हिंगोलीचे अब्दुल सत्तार, अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील. अशा प्रकारे पालकमंत्र्यांची यादी आहे. ही पण तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उर्वरित सगळे तुम्ही वाचून घ्याल PDF मधून अशी अपेक्षा आहे, कारण ते काही वाचायचं इथं काम नाही आहे. इथं तुम्हाला ते वाचलं तरी पाठ होणार आहे. ज्या गोष्टी आहेत मोठ्या मॅटरमध्ये तिथं आपण फक्त काय करूया, त्याला शॉर्ट करून घेऊया. विधानसभेमध्ये बघा गोसेवा आयोग विधेयक सादर करण्यात आलं होतं. अशा प्रकारचं विधेयक सादर करणारं महाराष्ट्र हे देशातलं 8वं राज्य ठरलं होतं, बरोबर. आणि सगळ्यात आधी गोसेवा आयोगाचं विधेयक जे आहे ते कोणत्या राज्यानं मांडलं होतं, राजस्थाननं. ते पण आपल्याकडे लक्षात असलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा जो गोसेवा आयोग विधेयक आहे त्याच्या अंतर्गत 10,000 रुपयाच्या दंडाची तरतूद आहे. तर दंड पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विधेयक कोणी मांडलं होतं, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी. नंतर जागतिक मराठी संमेलन आहे बघा. या संमेलनाचं जे आयोजन झालं त्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आपल्याला. जास्त काही याच्यामध्ये हे नाही आपल्यासाठी. हे पुण्याला झालं होतं बघा. बाकी अध्यक्ष वगैरे याच्यामध्ये विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत. नंतर याच्यामध्ये जागतिक मराठी भूषण पुरस्कार देण्यात आला होता प्रमोद चौधरी आणि श्रीनिवास ठाणेदार यांना. आणि जागतिक मराठी गौरव पुरस्कार देण्यात आला होता मोहन आगाश यांना. नंतर झालं होतं बघा मराठा तितका मिळवावा मराठी विश्व संमेलन. हे पहिलं होतं, मराठी तितका मिळवावा मराठी विश्व संमेलन. याची सगळी माहिती लक्षात राहणं गरजेचं आहे, कारण राज्य शासनाकडून याचं आयोजन झालं. कोणाकडून, महाराष्ट्र शासनाकडून. ठिकाण होतं बघा मुंबईला हे झालेलं आहे. आवृत्ती होती पहिली. उद्घाटन केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे की एकनाथ शिंदे आहेत. आणि याचा कालावधी 4 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान होता. महाराष्ट्र शासनानं आयोजित केलं पहिलं मराठी तितुका मेळावा मराठी साहित्य संमेलन ते आहे. मराठी विश्व संमेलन आहे, साहित्य संमेलन नाही, मराठी विश्व संमेलन. चला त्याच्यानंतर बघा कामगार साहित्य संमेलन हे जे झालं ते हे सांगलीमधलं मिरजला झालं बघा. आणि या ठिकाणाला म्हणजे जे साहित्य संमेलनाचा मंडप होता त्याला अण्णाभाऊ साठे नगरी असं नाव देण्यात आलं. अण्णाभाऊ साठे नगरी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावावरनं त्या मंडपाला ओळखलं गेलं. याची आवृत्ती होती 17वी आणि याच्या अध्यक्ष होते डॉक्टर तारा भावाळकर. बस एवढंच लक्षात ठेवा. जास्त काही इथं प्रश्न येणार नाही. ठिकाणावरती गेला तर जाईल आणि अध्यक्षांवरती. यानंतर बघा युवा संगम. युवा संगमचं आयोजन जे आहे ते नागपूरला झालं होतं बघा. याचं पण आपल्याला ठिकाण जास्त महत्त्वाचं आहे. उद्घाटक जे आहे ते नितीन गडकरी होते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ते आहेत. महाराष्ट्रातले व्यक्ती असून केंद्रामध्ये ते त्या पदावरती आहेत. नंतर महाराष्ट्र खगोल संमेलन होतं बघा. हे जानेवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि याचं आयोजक होते सेंटर फॉर सिटिझन इत्यादी संस्था आहेत. पुण्यामध्ये खोडदला जी संस्था आहे टेलिस्कोप जो आहे नारायणगावचा तिथं ते झालं. नंतर अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन बघा. हे परभणीला आयोजित करण्यात आलं होतं संत तुकाराम महाविद्यालयामध्ये. याचे अध्यक्ष जे होते ते तुकाराम महाराज गरुड होते बघा. नंतर 11वी आवृत्ती होती याची आणि
उद्घाटक संदीपान भुमरे, स्वागताध्यक्ष रत्नाकर गुट्टे होते. तर हे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जे आहे ते पण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आलेलं आहे आता ते आहे मराठी साहित्य संमेलन, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. हे मात्र सगळं पाठ पाहिजे. याच्यामधला प्रश्न कुठेही विचारला जातो. याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्याचा आयोगाचा फंडा आहे. आयोगाला कायम आवडता विषय म्हणजे मराठी साहित्य संमेलन. आता हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्या आवृत्त्या, जोड्या लावा, सगळ्या गोष्टी विचारून झालेल्या आहेत आयोगाच्या. मग आयोग कसा विचारणार ते आयोगाची मर्जी आहे. आपण आपल्या पद्धतीनं तयारी ठेवणं गरजेचं आहे. बघा, याचं आयोजन कोण करतं? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करतं. कालावधी होता बघा फेब्रुवारी 2023 मध्ये हे झालं. ठिकाण होतं राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरी वर्धा. आता ही जे नावं असतात त्या ठिकाणी संमेलनाचं जे काही मंडप असतो किंवा जे संमेलनाचं ठिकाण असतं त्याला नाव दिलं जातं तिथल्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावानं. तर मग ते जे आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरी असं त्याला नाव देण्यात आलं. वर्ध्याला झालेलं 96 मराठी साहित्य संमेलन आहे. याचे अध्यक्ष होते बघा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि स्वागत अध्यक्ष होते दत्ता मेघे. तर उद्घाटन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आता एकनाथ शिंदे यांनी ते महाराष्ट्र शासनाचं विश्व मराठी संमेलन जे होतं त्याचं पण उद्घाटन केलं होतं. तर तुम्ही त्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये बघा कोणताही मुद्दा तुम्हाला सोडायचा नाही. सगळं पाठ करायचं याच्यामध्ये तारखा सहित लक्षात ठेवा. फक्त तारखेच्या बाबतीमध्ये 50% भाग विसरला तरी चालतो, तारखेवरती जास्त येत नाही. पण कधी आयोगाच्या मनात जर आलं तर आयोग घेऊ शकतो, कारण आयोगाने याच्या अगोदर बऱ्याचशा, आता राष्ट्रीय सभा आहे आपली काँग्रेसच्या हिस्ट्रीमध्ये विचारलं होतं. सरासरी डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसचं जे अधिवेशन होत असतं असं त्यांनी एक वाक्य दिलं होतं. आणि त्यावेळेस बऱ्याचदा प्रश्नाचे उत्तरं चुकले होते मुलांचे, कारण फोकस आपलं काय होतं, आपल्याला वाटतं नाही विचारणार नाही, पण कधी आयोग अशी गुगली टाकतो. त्या दृष्टीनं आपण आयोगाचा आवडता भाग आहे तर मग तारीख पण लक्षात ठेवायची, कमीत कमी महिना तरी लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचं होणार आहे बघा 97. हे होणार आहे जळगावमध्ये जे अंमळनेर आहे त्या ठिकाणी हे संमेलन होणार आहे. जळगावमधल्या अंमळनेरला. आवृत्ती किती असणार आहे? 97. याचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र, काय नाव आहे त्यांचं? डॉक्टर रवींद्र शोभने असं त्यांचं नाव आहे. ते त्याचे अध्यक्ष आहेत. याच्या आधीचे कोण होते? तर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्ष होते, बरोबर. ते झालं होतं वर्ध्याला. हे कुठं होणार आहे? तर हे होणार आहे जळगावमध्ये. बरं, या ठिकाणी बघा 1952 मध्ये याच्या अगोदर जळगावच्या अंमळनेरला एक अधिवेशन झालं, आपलं साहित्य संमेलन झालं होतं. आणि ते होतं 35वं साहित्य संमेलन. त्याचे अध्यक्ष होते कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी हे त्याचे अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर आता अंमळनेरला होणार हे दुसरं मराठी साहित्य संमेलन आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा हा काही भाग आहे मराठी साहित्य संमेलनाचा, जो याचा भाग आहे आपण काय म्हणतो स्टॅटिक जीके, स्थिर जीकेचा जो भाग आहे याच्यामध्ये बदल होत नाही. तर हा जो भाग आहे हा पण तुम्हाला माहीत असला पाहिजे. पहिलं मराठी साहित्य संमेलन हिराबागेमध्ये झालं होतं पुण्याला 1878ला. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. आणि आता 96 जे झालं ते वर्ध्याला झालेलं आहे, हे आपण पाहिलंय. चला, यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर अखिल भारतीय मराठी काय आहे साहित्य महामंडळ जे आहे याच्या अध्यक्षा पण माहीत असल्या पाहिजे. तर ह्या उषा तांबे त्याच्या अध्यक्ष आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि आता बाकी इन द शॉर्टमध्ये ती माहिती आहे साहित्य संमेलनाची, ती तुम्ही वाचून घ्यायची. अंमळनेरला होणारे 97 असणारे आणि अध्यक्ष रवींद्र शोभने. त्याच्यानंतर बघा मागचे 4 साहित्य संमेलनं तरी आपल्याला किमान माहीत असले पाहिजे, कारण आयोगाला जोड्या लावायचा जर प्रश्न घ्यायचा असेल तर किमान 4 साहित्य संमेलनाचा तो जोड्या लावायचा प्रश्न आयोग देत असतो. मग इथं जर तुम्ही बघितलं तर बघा 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी झालं. त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर. कोण अध्यक्ष होते? जयंत नारळीकर. नंतर 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022ला झालं, ते उदगीरला झालं लातूर जिल्ह्यामध्ये. त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023ला वर्धा इथं झालं. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. आणि आता जे होणार आहे पुढचं ते 97 असणार आहे. 2024 मध्ये ते होईल फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि याचे ठिकाण असणारे अंमळनेर, तर अध्यक्ष असणारे डॉक्टर रवींद्र शोभने. आता ही झाली माहिती. मग लक्षात कशी ठेवायची बघा, आपल्याला 4 संमेलनं लक्षात ठेवायची. मग कसे ठेवायचे? आपल्याला सुरुवात करायची 94व्या संमेलनापासून. एक तर तुम्ही 94पासून सुरुवात करा किंवा 97पासून सुरुवात करा, पण ज्याच्यापासून सुरुवात करता त्याची आवृत्ती पाठ करून ठेवा. मात्र
आवृत्ती फिक्स माहीत पाहिजे, मग मागच्या आवृत्त्या तुम्हाला कनेक्ट करता येतात, पण एक तरी माहीत पाहिजे, एक तरी चाबी आपल्याकडे पाहिजे, मग बाकीच्या चाबा जे लॉक आहेत ते खुलत जातात. चला आता बघा, तुम्ही जर इथून लक्षात ठेवलं 94 पासून, चला 2021 हे वर्ष लक्षात ठेवलं, 94 साहित्य संमेलन आहे आणि ते नाशिकला झालं, इतकं लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे बघा इकडे उदगीरला. कुठे यायचं आहे? नाशिक जो जिल्हा आहे, तुम्ही जर नकाशामध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्राचा नकाशा जर बघितलं तर नाशिकचा भाग इकडे जर आपण पकडला तर उदगीर या असे दिशेमध्ये येतं, त्याच्यानंतर वर्धा त्याच्यावरती असं येईल आणि त्याच्यानंतर जळगाव इकडे येईल, बरोबर. मग असे पॉईंट्स कलेक्ट केलत गेला. नाशिकवरनं तुम्ही आले उदगीरला, उदगीरवरनं तुम्ही गेले वर्ध्याला आणि वर्ध्यावरनं तुम्ही आले जळगावला. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 साहित्य संमेलनाचे ठिकाणं व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. 4 साहित्य संमेलनाचे ठिकाणं व्यवस्थितरित्या लक्षात राहतील आणि एकाची जरी आवृत्ती माहीत असेल तर बाकीच्या आवृत्त्या तुम्हाला शोधता येतात. म्हणजे जो सिलेबस मोठा वाटतो तो शॉर्ट करण्याची ट्रिक आहे त्या. अशा पद्धतीने तुम्ही त्याला ट्रिकनं काय करायचं, हँडल करायचं आहे. रवींद्र शोभणे यांच्याबद्दलची थोडीफार माहिती आहे, ती तुम्ही वाचून घ्या. त्याच्यावरती प्रश्न कधीमधी येतो, जास्त करून येण्याचे चान्स कमी असतात. आयोगाकडे फक्त त्याला जरासा स्कोप आहे. हे सोलापूरचं ऑपरेशन परिवर्तन होतं बघा, याला पंतप्रधानांचा पुरस्कार मिळाला होता. ते ग्रामीण पोलिसांनी राबवलं होतं सोलापूरच्या आणि पंतप्रधानांचा पुरस्कार त्याला मिळाला होता. तर ते सोलापूरचं ऑपरेशन परिवर्तनचे दारूची हातबट्टे जे असतात त्याच्या संदर्भामधलं होतं ते. तर ते पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला फक्त असं विचारलं जाईल की ऑपरेशन परिवर्तन कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे किंवा कोणाशी संबंधित आहे. मग ते सोलापूर ग्रामीण पोलीस दल, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल अशा प्रकारचे वेगवेगळे नावं दिली जातील. तर आपल्याला फक्त माहीत पाहिजे किंवा सोलापूरचं होतं ते. मग ते तेजस्वी सातपुते वगैरे ते सगळं जे आहे तर इतक्या डिटेल्समध्ये तर ते जाणार नाहीत. आता आहे बघा महाराष्ट्र भूषणचा मुद्दा. महाराष्ट्र भूषणवरती प्रश्न यायलाच पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आप्पासाहेब धर्माधिकारी जे आहेत त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण देण्यात आला आणि हा सोहळा जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्या ठिकाणी तर तिथं उष्माघातानं बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे ते बरंचसं वादग्रस्त ठरलं होतं. आणि यांना जो पुरस्कार देण्यात आला तो अमित शहा यांनी या ठिकाणी येऊन दिलेला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र भूषणची रक्कम जी आहे ती आता 10 लाख रुपयांवरून 10 लाखवरून आता 25 पर्यंत गेलेली आहे. 25 लाख रुपये एवढी झालेली आहे, बरोबर. आणि ही रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली का रे? त्यांनी रक्कम घेतली नाही, हे तर फिक्स आहे, बरोबर. मग त्यांनी कशाला दिली ते पण आपण पाहूया. चला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आहेत, हे सगळे तिथं उपस्थित होते. 25 लाख रुपये जे आहे ते त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले आहेत. कुठं दिलेले आहेत? मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेत. आता तुम्हाला मी इथे एक हिंट देतो. लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे या वर्षीचा राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार तो महाराष्ट्राच्या पुणे या ठिकाणी तो देण्यात आला. पण कोणाला देण्यात आला? तर पंतप्रधानांना देण्यात आला भारताच्या. मग पंतप्रधानांना दिला तर पंतप्रधानांनी ती जी रक्कम आहे पुरस्काराची ती कोणत्या योजनेला दिलेली आहे हा मुद्दा तुम्हाला लक्षात असला पाहिजे. आता ते आपण पुस्तकामध्ये फोटोसहित दिले होते त्यांचं, ते असं पाणी वगैरे टाकताना त्या ठिकाणचं ते जे आहे नमामि गंगे प्रकल्प जो आहे, नमामि गंगे योजना, त्याला ती त्यांनी दान केलेली. आणि इकडे जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री सहायता निधीला आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांची रक्कम दिलेली आहे. त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी त्यांना 2008 साली महाराष्ट्र भूषण देण्यात आला होता. आणि अशा प्रकारे मुलाला आणि वडिलाला महाराष्ट्र भूषण मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. एकाच घरामध्ये महाराष्ट्र भूषण येण्याची, तोही भाग लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो पुरस्कार देण्यात आला तो समाजसेवा या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. नंतर हे बघा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला होता. तर तेवढंच लक्षात ठेवा की या योजनेमध्ये 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना लागू आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो अव्वल ठरलेला आहे. काय योजनेचं नाव? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्ही पुढे आलात तर या ठिकाणी योजनेची थोडी माहिती ती पाहून घ्या. नंतर एस.टी. महामंडळाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालीत बघा. आणि या एस.टी. महामंडळाला 75 वर्षे पूर्ण तर झालेतच, पण त्याचबरोबर एस.टी. महामंडळाचे पहिले वाहक जे होते लक्ष्मणराव केवटे त्यांचं पण निधन झाले. तर ते पण लक्षात ठेवा. आणि एस.टीला यावर्षी पहिली महिला ड्रायव्हर मिळाली, तिचं नाव आहे अर्चना आत्राम. आता तुम्हाला इथलचा एक मुद्दा सांगतो, आपण पुस्तकामध्ये जी दिली होती ती दुसरी होती. आता इथं काय झालं होतं, एकदाच 100 महिलांची तुकडी जी आहे ती बाहेर पडलेली आहे ड्रायव्हरची, बरोबर.
मग त्याच्यामध्ये काय झालं, काही न्यूजपेपरनी अर्चना आत्राम घेतली तर काही न्यूजपेपरनी दुसरी घेतली, पण आयोगानं काय केलं, प्रश्न विचारताना अर्चना आत्रामचाच पर्याय दिला, त्यामुळे आपण ते नाव डिलीट केलं. आता अर्चना आत्राम एवढंच ठेवलेलं हे लक्षात घ्या. कारण काय आहे, एका न्यूजपेपरवरती अर्चना आत्रामबद्दल उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं आणि दुसऱ्या न्यूजपेपरवरती त्या महिलेचंच होतं डायरेक्टली, काही अशा प्रकारची घटना घडली, महाराष्ट्रामध्ये पहिली महिला ड्रायव्हर आली. तर बऱ्याचशा न्यूजपेपरला ती दुसरी महिला होती, आता मला तिचं नावही लक्षात नाही राहिलं आता, पण हे अर्चना आत्रामचं आता लक्षात ठेवा, कारण आयोगानं अधिकृतरित्या हे उत्तर घेतले आता, तर आपण ते ठेवायचं. आणि हे जे एस टी महामंडळ आहे बघा, याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पहिला प्रवास जो झाला होता तो नगरपासून पुण्या दरम्यान झाला होता 1 जून 1948ला. पुढे त्याचं नाव वगैरे बदललं, ते सगळ्या गोष्टी आहेत. बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट होतं जुनं नाव त्याचं, मग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं झालेलं आहे 1960 पासून, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली. कारण अगोदर बॉम्बे स्टेट होतं, त्याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र दोघं होते ना, मग नंतर ते बदल झाला आणि मग महाराष्ट्र झाल्याच्या बाद नाव बदललं. चला, आता सावरकरांची 140वी जयंती देखील यावर्षी होती बघा, तर तिच्या निमित्तानं काही घडामोडी झाल्या होत्या. 28 मे 2023ला 140वी जयंती होती सावरकरांची. आता तुम्हाला 28 मे तारीख आली की परत एक मुद्दा आठवला असेल की त्या दिवशी संसदेचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. चला, सावरकरांच्या नावानं स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन जो आहे तो 28 मे 2023 रोजी साजरा करण्यात आला. आणि ते कोणत्या राज्यानं साजरा केला, तर आपल्या महाराष्ट्रानं साजरा केला आहे. नंतर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या बघा. मुंबईतील वांद्रे वर्सोवा सागरी मार्ग जो आहे त्याला सावरकरांचं नाव देण्याची घोषणा केली. नंतर शौर्य पुरस्कार जे आहेत केंद्र सरकारकडून दिले जातात, तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार सुरू करण्याची देखील घोषणा कोणी केली आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तर आपल्याला ती सुद्धा माहीत असली पाहिजे. चला, यानंतर बघा, मॉरिशसमध्ये सावरकरांचा अर्धाकृती पुतळा जो आहे तो देखील उभारण्यात आला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पुतळे जे आहेत 2023मध्ये बरेचसे पुतळे जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. मग ते पुतळे कुठं कुठं आहेत, आतापर्यंत बऱ्याच लेक्चरमध्ये आपलं ते झालं आहे. एक आंबेडकरांचे 2 पुतळे आहेत, एक म्हणजे भारतामध्ये तेलंगणामध्ये सर्वात उंच पुतळा, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो अमेरिकेमध्ये भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधींचं पाहिलं होतं दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर जपान, या 2 देशामध्ये महात्मा गांधींचा पुतळा जो आहे तो आपण पाहिला. नंतर पहा, आता मॉरिशसमध्ये सावरकरांचा बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील मॉरिशसमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री गेले होते त्याला. त्याच्या अगोदर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देखील रशियामध्ये अनावरित करण्यात आला होता, त्याला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्याच्यावरती आयोगानं प्रश्न पण विचारला होता. मग आता इकडे पण ह्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये आपण माहिती लक्षात ठेवायची आहे. चला, आता पुतळा हा अर्धाकृती आहे. आयोगाला जर फसवी करायची असेल तर पूर्णाकृती अर्धाकृतीमध्ये फसवतं, तर त्या दृष्टीने ते पण लक्षात ठेवा. नाही तर मनाला सावरकरांचा पुतळा एवढंच लक्षात ठेवलं आणि नंतर परत तसं काही झालं तर गोंधळून जाल, असं चुका होऊ देऊ नका. ह्या सिली मिस्टेक्समधला जो भाग आहे त्याच्यातला हा एक भाग आहे बघा. आपल्याकडनं ज्या चुका होतात परीक्षेमध्ये त्यातला, घाई गडबडीमध्ये पूर्णाकृती असलं तर डायरेक्ट ओके करून याल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरची सुनावणी होती बघा. त्याचे जे हे होते, आपण काय म्हणतो त्याला, घटनापीठाचे प्रमुख, ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते बघा. तर हे धनंजय चंद्रचूड यांच्या बाबतचा मुद्दा तुम्हाला इथं का हायलाईट करतोय बघा, ते समलैंगिक खटला जो आहे, समलैंगिक, तर याच्यावरती सुद्धा धनंजय चंद्रचूड यांच्याच नेतृत्वाखालचं खंडपीठ होतं, त्याचाही निकाल त्यांनीच दिला. आणि इकडं पण महाराष्ट्राच्या सुनावणीच्या बाबतीतही सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ होतं. बाकी ते मुद्दे वगैरे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. ते थोडंसं राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला राज्यशास्त्रातून मुद्दे मल्टीलाईनमध्ये विचारले जाऊ शकतात, जर विचारले तर. नंतर बघा, महानगरपालिका 29वी जालना बनलं. याच्या आधी इचलकरंजी 28वी होती महाराष्ट्रातली, बरोबर. तर जालना ही 29वी महानगरपालिका बनली. तर अपेक्षित आहे जोड्या लावाचा प्रश्न येऊ शकतो, कारण राज्यशास्त्र हा जो भाग आहे आपला आणि पंचायत राज त्याच्यामधून देखील प्रश्न तो येऊ शकतो, किंवा तुम्हाला चालू घडामोडीच्या बेसवरती येऊ शकतो. मग दोन्हीकडे पण येऊ शकतं. मग जे त्याचं बॅलेन्स आहे ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे, की चालू घडामोडीतही आलं आणि कोणीकडे आलं. तर पहिली महानगरपालिका बृहन्मुंबई आहे, 1888ला ती निर्माण झाली. बाकी त्याच्यानंतरच्या 4 ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या पुस्तकातून पाठ करायच्या. इथं आपल्याला PDF वरती उगाच पेज वाढवायचं नाही म्हणून आपण फक्त 1 दिलेली आहे, बाकी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 26वी, आता शेवटच्या 4 कोणत्या आहेत बघा. 26वी परभणीची आहे बघा, 2011ला झाली. 27वी रायगडमध्ये पनवेल महानगरपालिका आहे.
28वी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पोलीस भरतीला हिचा जिल्हा विचारला होता, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर कोल्हापूरला आहे. आणि 29वी जालन्याला निर्माण करण्यात आली. आता जालना ऑलरेडी जिल्हाच आहे. चला इकडं त्यांचे वर्ष दिलेले आहेत. मग तुम्हाला मागच्या 4 तरी पाठ पाहिजे बघा. परभणीवरनं तुम्ही रायगडला जाणार, रायगडवरनं तुम्ही कुठं जाणार, कोल्हापूरमध्ये जाणार, कोल्हापूरमधनं शेवटला जालना. अशा प्रकारचं एक तुम्हाला रूट लक्षात ठेवावं लागेल. तेव्हा ते 4 ज्या महानगरपालिका आहेत त्या लक्षात राहतील. परभणी सुरुवात परभणीपासून करायची, 26वी महानगरपालिका, किंवा मग जालन्यापासून करणार. जालना जी आहे ती 29वी आहे. त्याच्यानंतर मागच्याकडे गेलं तर तुम्ही मग परत मग 28वी असं क्रमानं जर पाहिलं तर थोडंसं हे होणार आहे ते. पण परभणीवरनं रायगड, रायगडवरनं इचलकरंजी, जालना, हे क्रम व्यवस्थितरित्या लक्षात राहील. जालन्यावरनं डायरेक्ट इचलकरंजी, पनवेल, परभणी, हा देखील उलटा क्रम तुम्हाला करता येतो. तर त्या दृष्टीने ते लक्षात घेऊन टाका. आणि मराठवाड्यामधल्या महानगरपालिकांची संख्या आता 5 झाली, ते त्या देखील लक्षात ठेवा, कारण मराठवाड्यातली असल्यामुळे विचारलं जाऊ शकतं. आयोगाचं कसं आहे, आयोग थोडाफार करतो चेंजेस प्रश्न विचारण्यामध्ये. हे काही मंत्रिमंडळ बैठकीमधले निर्णय आहेत, ते तुम्ही नंतर वाचून घ्या, याच्यामध्ये सांगायची काही गरज नाही आहे, एक शॉर्टकट आहे ते. ही इर्शाळवाडीची दुर्घटना आहे बघा, ही एक लक्षात ठेवा. इर्शाळवाडीबद्दल प्रश्न येईल, तर इर्शाळवाडीच्या बाबत लक्षात घ्या. 19 जुलै 2023ला घटना घडली. तारीख IMP आहे, तारीख विचारली जाऊ शकते कधी घडली, तर 19 जुलै 2023ची आहे. आणि इर्शाळवाडीचा जिल्हा तुम्हाला विचारला जाईल, तर तो रायगड जिल्हा आहे, हे पण लक्षात ठेवा. कुठं आहे ती, रायगड जिल्ह्यामध्ये इर्शाळवाडी आहे. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारच्या ज्या घटना झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये, जोड्या लावाचा प्रश्न वर्ष आणि घटना देऊन जर घेतला तर तळीये गाव आहे बघा, 2021मध्ये अशी घटना झाली होती. ही सुद्धा जुलैमध्येच झाली होती बघा. लक्षात घ्या, आता कॉमन पॉईंट सांगते तुम्हाला. इथं जुलैमध्येच झालेली आहे घटना, इथं जुलैमध्येच झालेली आहे, आणि इथं सुद्धा जुलैमध्येच झालेली आहे. माळीन गाव जे होतं पुण्यामधलं, तिथे देखील जुलैमध्येच अशा प्रकारची घटना झाली होती. तीनही घटना जर तुम्ही बघितल्या तर दरडी ज्या कोसळल्या त्या जुलै महिन्यातच कोसळल्या. तीनही दरडी ज्या कोसळल्या त्या कोणत्या महिन्यात कोसळल्या, जुलै महिन्यातच कोसळलेल्या आहेत. कॉमन पॉईंट आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि तारखामध्ये बघा, आता जी झाली ती 19 जुलैची आहे, त्याच्या आधीची जी झाली ती 22 जुलैची आहे, आणि त्याच्या आधीची जी 2014मध्ये झाली ती 30 जुलैची आहे. तारीख देखील वाढत जाते जसं मागं झालं तसं. म्हणजे जोड्या लावाचा जरी प्रश्न आला तर बिंदास राहायचं. आपली 19 जुलै लक्षात असेल तर उरलेल्या तारखा ज्या आहेत त्या घटनेच्या क्रमानुसार कमी कमी जे आहेत ते वाढत जातात, ते कमी कमीने वाढत जातात तारखा, बरोबर, 22 नंतर 30. चला, आता हरित हायड्रोजन प्रकल्प आहे, त्याला मंजुरी मिळाली आहे, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्या. इथं महत्त्वाचा पॉईंट आहे की हरित हायड्रोजन धोरण जे आहे ते मंजूर करणारं महाराष्ट्र राज्य पहिलं ठरलेलं आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याला मंजुरी आपण 4 जुलै 2023लाच दिली, पण महाराष्ट्र हे हरित हायड्रोजन धोरण मंजूर करणारं पहिलंही, हे लक्षात ठेवा. प्रश्न तिथं येणार आहे. बाकी नरेंद्र मोदींचं जे उद्दिष्ट आहे याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनची निर्मिती दरवर्षी जी आहे तर ती करण्याचं उद्दिष्ट आहे. परत 2030चं देखील एक टार्गेट आहे, ते पुढं तुम्हाला हरित हायड्रोजन मिशनमध्ये पाहायला मिळेल. मोदी आवास घरकुल योजना एक होती बघा, तर ही जी घरकुल योजना सुरू झाली आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे काही इतर मागास प्रवर्गामध्ये व्यक्ती असतील त्यांच्यासाठीची ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं 26 जुलै 2023ला घेतलेला आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार जे आहे ते 3 वर्षामध्ये इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी काय करणार आहे, 12,000 कोटी रुपये खर्च करून 10 लाख घरं बांधणार आहे. तर घरांची संख्या इम्पॉर्टंट आहे, घरांची संख्या या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मोदी आवास घरकुल योजना इतर मागास प्रवर्गातल्या व्यक्तींसाठी आहे. 10 लाख घरं बांधले जाणार आहेत. आणि या योजनेच्या अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फूट जागेसाठी 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे राज्यसेवावाल्यांसाठीचं महत्त्वाचं. चला, खाशाबा जाधवचा मुद्दा आहे बघा. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य शासनानं राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला. 28 मेला सावरकरांचा जन्मदिवस जो आहे तो देखील महाराष्ट्रानं सावरकर शौर्य दिन म्हणून साजरा केला, बरोबर, पराक्रम दिवस. आता इथं खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. तर तो असतो बघा 15 जानेवारीला. कधी असतो तो? 15 जानेवारीला. मग खाशाबा जाधव कोण होते, तर महाराष्ट्रातलेच नाही तर भारताचे प्रसिद्ध कुस्तीपटू होते. ते त्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं होतं पहिलं भारतासाठी कुस्तीमधलं, मग त्यामुळे ते प्रसिद्ध होते. तर त्यांच्यासाठी खाशाबा जाधव दिवस जो आहे तो आपण 15 जानेवारीला साजरा करणार आहोत.
तर 15 जानेवारी 1925ला त्यांचा जन्म झाला होता बघा सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या गोलेश्वर गावामध्ये. ते बाकी मग त्यांची डिटेल आहे ती तुम्ही नंतर वाचून घ्या. तुम्हाला फक्त महत्त्वाचे पॉईंट सांगतोय. 1952ला जेव्हा हेलसिंकी या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, तिच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं बघा कुस्तीमध्ये, खाशाबा जाधव यांनी. आणि त्यांचाच जो जन्मदिवस आहे 15 जानेवारी, तो आता आपण खाशाबा जाधव दिवस म्हणून साजरा करतोय. ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्वतंत्र भारताचं पदक जिंकणारे ते पहिले वैयक्तिक खेळाडू होते. त्यानंतर आपण दिनविशेष जर पाहिले, जे या वर्षामध्ये महत्त्वाचे जे दिनविशेष घोषित करण्यात आले, त्यामध्ये बघा नीरज चोप्राच्या सन्मानार्थ जर आपण बघितलं तर 7 ऑगस्टला आपण राष्ट्रीय भालाफेक दिवस साजरा करतो. कोणता दिवस साजरा करतो? राष्ट्रीय भालाफेक दिवस. आणि 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. तर इथं तुम्हाला मी हे दिवस देण्याचं कारण काय आहे, आयोग जो आहे आपला किंवा परीक्षक जे असतात, आता हा दिवस जो आहे तो एखाद्या क्रीडापटूच्या नावानं साजरा केला जाणार आहे. मग ते काय करणार, तुम्हाला जे काही दिवस आहेत त्याच्या जोड्या लावायचं जर दिलं तर मग नीरज चोप्राच्या सन्मानार्थ असणारा दिवस, त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिन, तर हे सगळ्यांच्या जोड्या लावण्यासाठी तुम्हाला दिल्या जातील. तर त्या जोड्या आपल्याला आल्या पाहिजे म्हणून हे गोष्टी इथंच तुम्हाला क्लिअर करून दिलेल्या आहेत. बघा यानंतर मत्स्य उद्योग विकास धोरण समिती बघा, तर महाराष्ट्रानं पहिल्यांदाच मत्स्य व्यवसाय विकास धोरण जे आहे ते तयार करण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये माशांच्या संदर्भातलं एक मत्स्य उद्योगाच्या संदर्भातलं एक धोरण तयार केलं जाणार आहे. त्याच्यासाठीचे ते अध्यक्ष आहेत राम नाईक. समितीबाबतचा महत्त्वाचा भाग आहे. नंतर एक कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखड्याला मंजुरी वगैरे, मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड याच्यामध्ये 25 ऑगस्ट 2023 रोजी त्याला मंजुरी वगैरे मिळाली. आणि त्याच्यामध्ये 50 मीटरची अट आहे, ते एक महत्त्वाचं, 300 चौरस मीटरपर्यंतची घरं बांधणे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. नंतर बघा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ते एक तर महाराष्ट्र भूषण किंवा याच्यावरती पुरस्कारामध्ये प्रश्न जायचे चान्स आपल्याला जास्त. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवरतीच राज्य सरकारनं उद्योगरत्न पुरस्कार आपण पुन्हा सुरू केलेला आहे. बघा उद्योगामध्ये जे काही लोकांचं योगदान आहे, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हा पुरस्कार येतो. जे लोक उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान देतात त्यांच्यासाठीचा हा पुरस्कार सुरू केला. आणि तो पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला? रतन टाटा यांना देण्यात आला. आता रतन टाटांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे, आसामचा आसाम रत्न जो आहे, हा आसाम रत्न सुद्धा रतन टाटा यांनाच देण्यात आला होता. पहिला आसाम रत्न आसामने सुरू केला होता आणि तो त्यांना मिळाला होता. आणि इथं पुन्हा महाराष्ट्राचा उद्योगरत्न जो आहे तो देखील रतन टाटांना देण्यात आला आहे. मग आता याच्यामध्ये उद्योगरत्नाच्या बाबतची काही माहिती आहे बघा. देणारी संस्था कोणती? महाराष्ट्र शासन आहे. आवृत्ती पहिलीचे विजेते रतन टाटा, चंद्रशेखर यांनी तो स्वीकारला त्यांच्यातर्फे. वितरण आहे बघा एकनाथ शिंदेंच्या हस्ते ते झालंय. स्वरूप 25 लाख रुपये रोख रक्कम आहे. पात्रता महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक. आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा, याच्यातलं काय काय लक्षात ठेवायचं, याच्यामधलं सगळंच लक्षात ठेवावं लागणार आहे. पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा आहे, त्याच्यामुळं पूर्ण माहिती लक्षात ठेवण्याच्या बाजूने जास्त त्याचं वेटेज आहे. तर तुम्ही ते पूर्ण लक्षात ठेवायचं आहे. आता याच्याबरोबर पुन्हा महाराष्ट्र शासनाने अजून काही पुरस्कार दिले बघा त्या सोहळ्यातच. त्याच्यामध्ये उद्योग मित्र दिला आदर पुनावाला यांना. उद्योगिनी पुरस्कार दिला गौरी किर्लोस्कर यांना. नंतर मराठी उद्योजक पुरस्कार जो आहे, मराठी उद्योजक पुरस्कार, तो विलास शिंदे यांना. आणि या तिन्ही पुरस्कारांचं वितरण जे आहे ते काय करण्यात आलेलं आहे, रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या हस्ते ते करण्यात आलं. हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रमेश बैस यांच्याबद्दल मुद्दे सांगितले. त्रिपुरा, झारखंडवरनं महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून ते आले. बाकी त्यांचे मुद्दे आपण मागच्या याच्यामध्ये बघितले. चला आता हे देवेंद्र फडणवीस जपानला शासकीय अतिथी म्हणून गेले होते बघा. तर तो एक मुद्दा होता बघा. आणि अशा प्रकारे ते शासकीय अतिथी म्हणून जपानला जाणारे दुसरे व्यक्ती ठरले होते बघा. याच्या अगोदर नरेंद्र मोदी गेले होते भारताचे पंतप्रधान. आणि राज्य पातळीवर जपानचा शासकीय अतिथी दर्जा मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे ठरलेले आहेत. कारण नरेंद्र मोदी जे आहेत ते 2013मध्ये ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते राज्य पातळीवरूनच त्यांना शासकीय अतिथी दर्जा मिळाला होता आणि ते गेले होते जपानला. आता आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते जाऊन आलेले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठ जे आहे त्यांना मानद डॉक्टरेट दिलेली आहे. आणि या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत महाराष्ट्रामधले. आणि दुसरं म्हणजे जे हे प्रदान करणारी व्यक्ती काही गरजेचं नाही, जाऊ द्या.
आता इथं विद्यापीठाचा विषय आला तर तुम्हाला परत ते आपलं टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष आले होते आहे की नाही, त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने दिली सुद्धा तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे, मानद डॉक्टरेट. ही नियुक्ती आहे बघा महाराष्ट्र सदनमध्ये निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची. तर मुख्य सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. रुपिंदर सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील बाकीच्या गोष्टी बघून घ्या तुम्ही, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे महाराष्ट्र सदनचे आयुक्त कोण आहेत तर ते रुपिंदर सिंग आहेत. चला, मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आले होते बघा 1 ऑगस्ट 2023ला आणि या दरम्यान त्यांनी काही प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं. त्याचबरोबर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देऊन देखील गौरवण्यात आलेलं आहे. मग इथे बघा त्यांनी कोणत्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं तर पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा जो आहे त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि यावेळी पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट बनलेली आहे बघा अपूर्वा अलटकर ही ती पहिली महिला लोको पायलट ठरली पुणे मेट्रोची. आता मेट्रोचा इथं मुद्दा आलाय तर त्या निमित्तानं बघा अर्चना आत्रामचा मुद्दा आपण पाहिला, बसची पहिली महिला ड्रायव्हर म्हणून आयोगानं मान्य केलंय बरोबर. आता अपूर्वा अलटकर मेट्रोच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यानंतर प्रेरणा देवस्थळी जे आहे त्यांची देखील INS त्रिकंदवर नुकतीच नियुक्ती झाली, मग एखाद्या जहाजाचं नेतृत्व करणारी पहिली महिला ठरलेली आहेत त्या पण. त्याच्यानंतर बघा मेट्रोच्या नंतर आपण वंदे भारतच्या बाबत सुरेखा यादव तर त्यांच्याबद्दलचा मुद्दा आपण पाहिला होता. नंतर बघा हे जे मेट्रोचा कोनशिला समारंभ झाला तो 2016 झाला, तर हे इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट आहे पुणे मेट्रो पहिली महिला लोको पायलट अपूर्वा अलटकर, हे नाव पाठ करून ठेवा. चला, यानंतर बघा प्रधानमंत्री आवास. आता हा काय भाग आहे बघा, जे घरं या योजनेअंतर्गत बांधण्यात आली होती त्याचं लोकार्पण आहे ते. नंतर वेस्ट टू एनर्जी संयंत्र आहे बघा, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेलं आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणारं वेस्ट टू एनर्जी संयंत्र जे त्याचं देखील उद्घाटन झाले. तर हे काही महत्त्वाचे प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी त्यावेळी केले आहेत आणि त्यांना त्यावेळेस तो पुरस्कार सुद्धा मिळाला. कोणता? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो नरेंद्र मोदींना त्यावेळी देण्यात आला. चला, यानंतर बघा 30 ऑगस्ट जो आहे तो राज्यामध्ये शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला. आता मी तुम्हाला दिनविशेषावरती फोकस करा म्हणून सांगितलं बरोबर. महाराष्ट्रामध्ये काही दिवस आहेत ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं सांगितलं. का सांगितलं माहिती आहे? हे बघा, शेतकरी दिन 30 ऑगस्टला, त्याच्यानंतर आपण 15 जानेवारीला पाहिलं खाशाबा जाधव यांच्या नावाने देखील एक दिवस आणि 28 मेला सावरकरांसाठीचा एक दिवस. अशा प्रकारे काही 3 दिवस आपण यावर्षी पाहतोय. बघा 30 ऑगस्टला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन म्हणजे 30 ऑगस्ट 2023 हा दिवस राज्यामध्ये शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या नावानं शेतकरी दिवस साजरा केला जातो, तर तो पण लक्षात ठेवा. नंतर बघा आजी आजोबा दिवसावरती प्रश्न आला होता गेल्या वर्षीचा, आहे की नाही, सप्टेंबर महिन्यामधला. वृक्ष तोडण्याच्या परवानगीचे अधिकार जे आहे ते पुन्हा स्थानिक वृक्ष प्राधिकरणाकडे देणारं विधेयक मांडण्यात आलं होतं, तर तो एक पॉईंट आहे, तो अभ्यासून घ्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयामध्ये मोफत उपचार, तर हा एक मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, तोही पाहून घ्या. नंतर बघा भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली बघा. ही योजना आपण व्यवस्थित पाहून घेऊ. तर याची घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती 2023-24च्या. याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली 18 जुलै 2023ला आणि हे राबवणार राज्य आपलंच आहे बरोबर, महाराष्ट्र राज्य. हिची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. 5,000 कोटी रुपयांच्या खर्चासह या योजनेमध्ये 6,838 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी वाडेपाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती त्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की बाबा ही जी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आहे ही कुठं राबवली जाणार. एक दुसरा मुद्दा असा आहे, हिच्यामध्ये किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत, हा आयोगाचा आवडता फॅक्टर. इथं एक विचारलं जाऊ शकतं किंवा भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना आहे तिथं विचारलं जाऊ शकतं. दोन्हीकडे व्यवस्थित फोकस करा. याच्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, धुमाळवाडी. धुमाळवाडी हे फुलांचं पहिलं गाव ठरले. तर सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यामध्ये असणारं धुमाळवाडी हे महाराष्ट्रातलं पहिलं फळांचं गाव म्हणून त्याला जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि याच्याबरोबरच आपल्याला जे महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे पहिले गाव आहेत ते माहीत असले पाहिजे. पहिलं पुस्तकाचं गाव जे आहे ते भिलार आहे बघा, सातारा जिल्ह्यामध्येच ते पण आहे आणि हे देखील साताऱ्यामधलं धुमाळवाडी आहे जे फळांचं गाव ठरलं आहे.
नंतर पुढे तुम्ही जर बघितलं तर पहिलं मधाचं गाव ठरले बघा मांघर. कोणतं गाव ठरले? मांघर. हे पहिलं मधाचं गाव ठरले. पहिलं नाचणीचं गाव ठरले कुसुंबी, हे पण साताऱ्यामध्ये. कवितांचं गाव जे आहे ते जकातवाडी, हे पण साताऱ्यात आहे. पहिलं फुलपाखरांचं गाव जे आहे ते पारपोली, हे मात्र सिंधुदुर्गमध्ये आहे. आणि फ्री वायफाय आणि ई लायब्ररी सेवा देणारं देशातलं पहिलं गाव पाचगाव, हे नागपूरमध्ये. आणि देशातलं पहिलं कॅशलेस गाव धसई, हे मात्र ठाण्यामध्ये. मग तुम्हाला इथं जोड्या लावावरती जर विचारलं तर ते जिल्ह्यामध्ये जे गावं आहेत त्या गावांची नावं आणि कशासाठी ते पहिलं गाव आहे अशा प्रकारचा जोड्या लावाचा प्रश्न देखील बनवता येतो. त्या दृष्टीने ही सगळी माहिती आहे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची आहे. नंतर सिल्वर पापलेटला आपण राज्य माशाचा दर्जा दिलाय बघा. काय केलंय? सिल्वर पापलेट जो आहे त्याला आपण राज्य माशाचा दर्जा दिलाय, म्हणून हा सिल्वर पापलेट मासा देखील व्यवस्थितरित्या बघून घ्या. त्याला सरंगा म्हणून देखील ओळखलं जातं. त्याच्याबरोबर महाराष्ट्राची मानचिन्ह व्यवस्थितरित्या कव्हर करून घ्या, कारण मग एक मानचिन्ह जर चर्चेला आले तर बाकीचे पण विचारले जातात. तर बघा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत पण आपण मागच्या वर्षी स्वीकारलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण राज्य पक्षी हरियाल, त्याच्यानंतर राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, नंतर राज्य मासा सिल्वर पापलेट आणि रोहू, राज्य फुल जारूळ, त्याला ताम्हण पण म्हणतात, मोठा बोंडारा पण म्हणतात. राज्य फळ आपला आंबा आहे. त्याच्यानंतर प्राणी शेकरू खार आणि खेळ जो आहे तो कबड्डी आहे. हे पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. हे वाघनखाच्या बद्दलचा मुद्दा होता, ते तिकडनं इकडे आणणार ते. याच्याबद्दल फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लक्षात ठेवा, याचं नाव लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी जास्त काही अडचणीच्या नाहीत तुम्हाला. ते 3 वर्षासाठी महाराष्ट्रात राहणार आहेत. चला, महाराष्ट्रामधील घडामोडी ज्या आहेत त्या थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधलं पहिलं ई फायलिंग सेंटर जे आहे ते बघा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये सुरू करण्यात आलं. नंतर उस्मानाबाद जिल्हा न्यायालय जे आहे ते कामकाजाची ई प्रणाली आहे ती लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं न्यायालय ठरलेलं आहे. नंतर एरंडोल नगर परिषद जी आहे ती बघा, या नगर परिषदेनं 33 गुंठ्यामध्ये पुस्तकाचा बगीचा साकारला. अशा प्रकारचा एकमेव बगीचा जो आहे तो राज्यातला आहे, त्यामुळे ती पहिलीच नगर परिषद आहे पुस्तकांचा बगीचा साकारणारी. नंतर दुसरं मधाचं गाव पाटगाव बनलेलं आहे बघा, कोल्हापूर जिल्ह्यातलं भुदरगड तालुक्यामध्ये ते आहे. आणि मांगर हे राज्यातलं पहिलं मधाचं गाव आहे. अशा प्रकारे हे मधाचे गाव माहीत असले पाहिजे. खादी आणि खादी महामंडळाकडून 2022 पासून मधाच्या गावांचा दर्जा जो आहे तो दिला जातो. नंतर जखण गाव आहे बघा, नगर जिल्ह्यामध्ये ते आहे आणि जातीनिहाय जनगणना करणारी महाराष्ट्रातली ती पहिली ग्रामपंचायत ठरलेली. कोणती? जखण गाव. त्यामुळे ते देखील इम्पॉर्टंट आहे. पहिल्या घडामोडी खूप महत्त्वाच्या. रत्नागिरी आहे बघा, राजापूरजवळ एलिफंटा लेणीपेक्षा जुनी 2 दगडी कोरीव शैव मंदिर लेण्या तिथे सापडल्यात. हा पॉईंट आहे. दिव्यागरला सुपारी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. विशेषतः पोलीस भरती, हा प्रश्न जो आहे विशेषतः पोलीस भरती आणि जिल्हा परिषद असेल किंवा मग क्लास 4च्या क्लास 3च्या परीक्षा असतील तर हे सुपारी संशोधन केंद्र याला मंजुरी मिळाली. तर हे क्लास 3 अँड 4th यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असे प्रश्न येतात, तर त्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. नंतर हे सेल्फी विथ मेरी माटी उपक्रम होता. नंतर आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान चर्चेला आलं होतं. महिलांचा विकास करण्यासाठीचं ते अभियान होतं राज्यातल्या. नंतर बघा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा हे बंधनकारक केलं. कोड ब्लू यंत्रणा आली होती बाबा. सरकारी रुग्णालयामध्ये सगळ्यात लवकर जे आहे ते उपचार मिळणार होते, त्याच्यामुळे 120 सेकंदामध्ये तर ते होतं. प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी विषय, त्यानंतर स्किल ऑन व्हील्स, सर आपल्या दारी याच्याबद्दलही विचारलं होतं नाही. पालघरची स्वरा पाटील चर्चेत होती बघा, तिनं 9व्या वर्षामध्ये सारा पास गिर्यारोहण मोहीम पूर्ण केली. अक्षय मधुकर आव्हाड हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. नमस्ते उपक्रमाचा प्रारंभ झाला होता बघा. तर कामगार जे आहेत स्वच्छता कामगार त्यांच्या संदर्भामधला हा उपक्रम आहे. 3 वर्षासाठी राबवला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये तो 18 मे 2023ला सुरू करण्यात आला. मात्र केंद्र सरकारची ती योजना आहे. चला, विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमाछत्र योजना आषाढी वारीच्या वेळेस सुरू करण्यात आली होती, ती पण बघून घ्या. मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा मी आत्तापर्यंत लेक्चरमध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नवीन कार्यालय जे आहे ते CBD बेलापूर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. अनुभूती दिव्यांग पार्क हे बरेचदा चर्चेत होतं बघा, याच्यावरती बरेच प्रश्न आले होते. अनुभूती दिव्यांग पार्क जे आहे ते नागपूरला आहे. तर याच्यावरती ऑलरेडी TCSनं तर बराच भर दिला आहे त्याच्यावरती, हे की नाही.
नंतर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 वरून 25 लाख रुपयापर्यंत गेली. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो संभाजीनगरला झाला, छत्रपती संभाजीनगरला. जननी रथ हे लातूर महानगरपालिकेची सुविधा आहे, याला पण पंतप्रधान पुरस्कार मिळाला बघा. जननी रथ आणि सोलापूर जिल्ह्यामधलं ते ऑपरेशन परिवर्तन, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नंतर चंद्रपूरचं गॅझेटियर आहे बघा, पहिल्यांदाच मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित करण्यात येणार आहे, तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि हे गणिताचं गाव जे आहे ते उरण तालुक्यामध्ये पालेगाव आहे बघा, रायगडमध्ये गणिताचं गाव, ते पण लक्षात ठेवा. ही जी गावं चर्चेला आलीत ना या वर्षामध्ये, तर ही गावं खूप चर्चेला आलेली असल्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्स वाढत आहेत, तर तुम्ही थोडंसं त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. गावं जे आहेत त्याची जोड्या लावा, याच्यामध्ये आपण प्रश्नाची अपेक्षा करतोय. जर अवघडात अवघड घेतलं आयोगानं तर, आणि सिंगल लाईन जर घेतलं तर मग कोणतंही गाव एखादं विचारतील त्याच्यापैकी. पण आयोगाचा जो दर्जा आहे त्याच्यानुसार जोड्या लावाचा प्रश्न तिथे आयोगाला बनवता येतो, त्यामुळे आयोग शक्यतो तिकडे जाऊ शकतो जोड्या लावामध्ये, तर तुम्ही त्या पद्धतीनं त्याला तयार करून ठेवा. पुण्याला सर्वात खोल मेट्रो स्टेशन, हा पण प्रश्न आला होता. नंदुरबारचा अंमली पदार्थ मुक्त घोषित झाला. नंदुरबार हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. जे पहिल्या घडामोडी आहेत तिकडे फोकस करा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, राज्यातल्या 351 तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्वच्छतेतलं 5 स्टार मानांकन मिळवणारा कुडाळ हा पहिला तालुका ठरला आहे बघा. गाव, जिल्हा, तालुका कोण कशामध्ये प्रसिद्ध आले तर ते बघून घ्या. पारपोली जे आहे ते फुलपाखरांचं गाव म्हणून ओळख आहे त्या गावाची, त्याच्यामध्ये ऑक्टोबर 2023ला फुलपाखरू महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा जो आहे तो उभारण्यात येणार आहे. नंतर पुणे मॉडेल आहे बघा लांडग्यांच्या संवर्धनाचा, तर हे इथं थोडी प्रिंट मिस्टेक आहे बघा, हे कोणत्या ठिकाणी असं झालं ना हे प्रश्नाचं, तर चला. पुणे मॉडेल आहे बघा लांडग्यांचं संवर्धनाचं मॉडेल जे आहे ते पुणे मॉडेल म्हणून ओळखलं जातं, तर ते कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आयोगाला विचारता येतो, तर ते पुणे मॉडेल त्यामुळे आहे. नंतर बघा रत्नागिरी आहे, रत्नागिरीमध्ये कातळ शिल्प संशोधन केंद्र जे आहे ते स्थापन करायचं आहे. भिडेवाड्याला सांस्कृतिक दर्जा देण्यात येणार आहे. नंतर पळसुंदे ग्रामपंचायत अकोले जिल्हा नगरमध्ये, तर ते आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलामुलींना त्यांच्या संपत्तीचं वारस होता येणार नाही असा ठराव या ग्रामपंचायतीने मंजूर केला, आणि त्यामुळे ही अशा प्रकारची पहिलीच ग्रामपंचायत ठरलेली आहे जी की आदिवासी भागातलं पहिलं गाव ठरले. त्यानंतर कोल्हापूरचा दसरा महोत्सव जो आहे तो राज्य महोत्सव म्हणून आपण जाहीर केला आहे. अनुसूचित जाती जमाती आयोग देखील आपल्याकडे केंद्र सरकारच्या धर्तीवर स्थापित करण्यात येणार आहे. एक राज्य एक गणवेशाचाही मुद्दा होता. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र बघून घ्या, 511 केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. नमो 11 कलमी कार्यक्रम देखील आपण राबवला. दयाळ पक्षी, सांगलीचा शहर पक्षी म्हणून त्याची निवड झाली आहे. हां, हे व्हर्टिकल युनिव्हर्सिटी कॅम्पस उभारणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा बरं काय. नंतर पोषण आहारातील हिस्सा 20% 40% हे जाऊ दे, हे नंतर तुम्ही तुमचं बघून घ्या, त्याच्यामध्ये प्रश्न येण्याचे चान्स मला जास्त वाटत नाहीत, ते क्लास 1साठी. ऑपरेशन मुस्कान, गृह मंत्रालयाच्या ऑपरेशन मुस्कान या प्रकल्पांतर्गत मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलींची सुटका केलेली आहे, मुलामुलींची, तर ते ऑपरेशन मुस्कान कोणाचं एवढंच लक्षात ठेवा. हरित हायड्रोजन प्रकल्पाला आपण मंजुरी दिली आहे. परिस्पर्श योजना आपण राबवतो, याच्यामध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आहे ती. आजी आजोबा दिवस बघा, हा 10 सप्टेंबरला आपण साजरा केला बघा, त्याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न आला होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे ती पहिल्यांदाच आग्रा इथं साजरी करण्यात आली होती, दिवानी आममध्ये. मुख्यमंत्र्यांना डी.वाय. पाटील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठानं काय केले आहे तर डिलीट दिलेली आहे, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील वाघांचं पहिल्यांदा स्थलांतर घडून आलं होतं, पर्यावरणविषयक घडामोडीमध्ये आहे ते. राजा बडे लिखित जय जय महाराष्ट्र माझा हे गीत यावर्षी आपण काय केलं आहे, राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवडणुकीत विजयी. नंतर दिव्यांगांसाठी 4% आरक्षण पदोन्नतीमध्ये. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या ऑनलाईनर आहेत, त्या तुम्ही
व्यवस्थितरित्या अभ्यासून घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि याचबरोबर आपण प्रादेशिक घडामोडीचं जे आपलं लेक्चर आहे ते या ठिकाणी थांबवूया. तुम्हाला इथपर्यंत वार्षिक घडामोडीमधल्या भरपूर घडामोडी सांगितलेल्या आहेत, त्या व्यवस्थितरित्या अभ्यासात त्याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला तिथे मी सांगितलेले आहेत. त्या पद्धतीनं तुमचं त्याच्यावरती फोकस करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळून यशस्वी व्हा अशीच या ठिकाणी सदिच्छा. आणि याचबरोबर आपलं लेक्चर या ठिकाणी थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.